हॅलो मुलांनो, कंबाईन गट ब पूर्व परीक्षेला आयोगानं विचारलेला वर्क अँड टाइम काळ कामावरचा हा प्रश्न बघा आपण किती सोप्या पद्धतीने सोडवू शकतो। दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात। जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती किती वेळात काम पूर्ण करेल। मी म्हणतो एक फास्ट व्यक्ती आहे आणि एक स्लो व्यक्ती आहे, त्यांची इफिशियन्सी काय सांगितली। जर स्लो व्यक्ती एक काम करत असेल तर फास्ट व्यक्ती किती काम करते, तिप्पट म्हणजे 3 काम करते, म्हणजे त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो किती आहे, 3 असेल। आपल्याला काय माहित असते, टोटल वर्क बरोबर इफिशियन्सी इंटू टाइम। मग मला सांगा दोघांची मिळून इफिशियन्सी किती आहे। जर एस हा एक बर्गर खातोय तर एफ किती खातोय, 3, म्हणजे दोघांची मिळून किती आहे, 4 बर्गर खायची इफिशियन्सी आहे। आणि ते किती वेळात संपवत आहेत ते काम, 24 तासात, म्हणजे दिवसाला 4 खात आहेत तर 24 तासात किती खाणार, 24 चोक 96, म्हणजे टोटल काम किती आहे, 96। आपण बर्गर पकडतो तर 96 बर्गर आहे, बरोबर। आता विचारलंय काय, टोटल जर तुमच्याकडे 96 बर्गर असतील तर वेगाने म्हणजे फास्ट वाली व्यक्ती किती वेळेत संपवेल, तर 96 बर्गर खायचे आहेत दिवसाला कितीच्या स्पीडनं, 3च्या, तर किती वेळ लागेल रे, 96 बर्गर दिवसाला 3च्या स्पीडनं, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 32 तासात ते संपवतील। ऑप्शन नंबर 4। तर इफिशियन्सी सारखे सुद्धा प्रश्न आपण विदाउट फॉर्म्युला विदाउट XY सोडवतोय। अशाच पद्धतीने जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपली पुढची येणारी ऑफलाईन बॅच नक्की जॉईन करा, की जिचं नाव आहे टू द पॉइंट। या बॅच मध्ये फक्त आपण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणार आहे, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या, सगळे टाइप क्लिअर करायचे आणि एक्झामला जे लागणार आहे असे प्रश्न आपण PYQ मधून घ्यायचे, अशा पद्धतीची बॅच असणार आहे। तर डेफिनेटली ही बॅच तुम्ही जॉईन करा। थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट।